कैलासवासी नरहरी अण्णा पाटील यांचे स्वामी मठाचे स्वप्न साकार करण्यासाठी खालापूर रहिवासी यांनी पूर्ण प्रयत्न केले असून या मठाचा लोकार्पण सोहळा 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम करून पूर्ण झाला। शेवटच्या दिवशी स्वामी समर्थ यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। खालापूर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मठाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला स्वामी भक्तांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। 7 दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांनी संपूर्ण परिसरात भक्तिरसात न्हाऊन निघाला। हजारो स्वामी भक्तांनी मठात उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला। या सोहळ्यानिमित्त नामस्मरण, हरिपाठ, होम हवन, रुद्राभिषेक, प्रवचन, भजनी कार्यक्रम, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। खालापूर गावातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत विविध हरिपाठ मंडळींनी सहभाग घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले। संपूर्ण सोहळ्यात स्वामी भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली। श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात खालापूर नगरी दुमदुमून गेली। या मठामुळे खालापूर तालुक्याला नवीन ओळख निर्माण झाली आहे। अतिशय सुंदर अशा मठाची स्थापना झाली आहे। जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळीचा जय देव जय हनुमंता जय काका जय श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ गुरुवर्य श्री नरहरी बाळकृष्ण पाटील यांनी जो रोप लावलं स्वामी समर्थांच्या भक्तीचं, आज खालापूरमध्ये लहानापासून जे मुलं घडली श्री स्वामी समर्थांच्या भक्तिमार्गात आणि त्यांच्यामुळे रोपटं लावून जसं हे केलं तसं आज भव्य मंदिर उभं राहिलेलं आहे त्यांच्यामुळे आणि सर्व स्वामीमय सर्व भक्त झाले स्वामींचे आणि आज सर्व स्वामी भक्तांसाठी हेच आनंदाची गोष्ट आहे की सर्व खालापूर तालुक्यासाठी हे आणि खालापूर गावासाठी हे आणि खालापूरचं नाव स्वामी समर्थ मठावर मोठं होणार आहे।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.